त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्या सोबत यायचंय, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे, परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्या सोबत यायचंय, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. ऑपरेशन वरळी सुरू आहे, ऑपरेशन टायगर सोबत असं म्हणा. हा नाही, पक्षप्रवेश रोजच सुरू आहेत. काल देखील काही लोकांचा पक्षप्रवेश नंदनवनला झालेला आहे. पक्षप्रवेशाची प्रोसिजर ही रोज सुरू आहे. त्याच्यामध्ये सचिन भाऊंचा कालचा जो प्रवेश आहे हा काही लोकांना धक्का देणारा होता, जरी ते चेहऱ्यावरनं दाखवत नसले तरी धक्का देणारा होता. त्याच्यामुळं सचिन भाऊंसारखा एक माणूस, एक व्यक्ती, एक नेता जर बाजूला जाऊ शकतो तर काहीतरी नक्कीच घडत असेल हे आता महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलेलं आहे. पण ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन वरळी पण सुरू झालं असं म्हणा. नाही, ऑपरेशन टायगरचाच ऑपरेशन वरळी हा भाग आहे. मराठी